Welcome to Target SPI. Focus on your goal and wear the uniform. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांचे टार्गेट एसपीआय कोचिंग क्लासेस मध्ये सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल सिरीज घेऊन येतोय. त्यामध्ये आपण मॅथ्सचे आणि गॅटचे एसपीआय संदर्भातले सगळे लेक्चर हे YouTube वर एकदम फ्री मध्ये कव्हर करणार आहोत. तर आजचा आपला पहिला डेमो लेक्चर हे असणार आहे नंबर सिस्टीम या टॉपिकवर. आता तुम्हाला माहिती असेल, नंबर सिस्टीम हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आपला मॅथमॅटिक्स मध्ये, ते 10वीचं असो किंवा 11वीचं असो किंवा 12वीचं असो, या ठिकाणी रोल प्ले करतो. तर नंबर सिस्टीम मध्ये या सगळ्या प्रकारचे नंबर्स आहेत. एक असतो नॅचरल नंबर्स, एक असतो होल नंबर्स, एक असतो इंटिजर्स, एक असतो रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, त्याचप्रमाणे प्राईम नंबर्स आणि को प्राईम नंबर. या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे नंबर सिस्टीम. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूया नॅचरल नंबर्स काय असतात. नॅचरल नंबर्स, आता नॅचरल नंबर्स हे एकदम बेसिक फॉर्म ऑफ नंबर्स असतात. त्या ठिकाणी जे नंबर्स 1, 2, 3, 4, 5 आणि पुढे इन्फिनिटी पर्यंत जातात. यामध्ये सुरुवात नंबरची 1 पासून होते, त्यानंतर 2, 3, 4, 5 अँड सो ऑन टिल इन्फिनिटी. या नंबर मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, 0 येत नाही. या नंबर्स मध्ये 0 येत नाही. नॅचरल नंबर 1 पासून चालू होतात. आणि या ठिकाणी आपण बघूया, जर आपण एक नॅचरल नंबरला दुसऱ्या नॅचरल नंबर मध्ये ऍड केले तर आपल्याला तिसरा जो नंबर भेटतो तो एक नॅचरल नंबरच भेटतो. फॉर एक्झाम्पल, जर आपण 2 + 3 केले तर आपल्याला जो नंबर भेटेल तो सुद्धा एक नॅचरल नंबर असेल. सेम वे मध्ये जर एका नॅचरल नंबरला आपण दुसऱ्या नॅचरल नंबर मधून सबट्रॅक्ट केले तर आपल्याला नेहमी नॅचरल नंबर भेटेल याची गॅरंटी नसते. कारण की जर हा नॅचरल नंबर 1 असेल माझा आणि हा नॅचरल नंबर माझा 3 असेल तर मला जे आन्सर भेटेल ते -2 असेल. आणि -2 तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा नॅचरल नंबर नाही. म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे ही फक्त याला लागेल, सबट्रॅक्शनला अप्लाय होणार नाही. इन द सेम वे, जर आपण मल्टिप्लिकेशन बद्दल पाहू, जर एक नॅचरल नंबर दुसऱ्या नॅचरल नंबरला मल्टिप्लाय होत असेल तर आपल्याला जो आन्सर भेटेल तो एक नॅचरल नंबरच भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर मी एक नॅचरल नंबर 5 घेतला, दुसरा नॅचरल नंबर 10 घेतला, तर मला जे आन्सर भेटेल तो सुद्धा एक नॅचरल नंबरच असेल. पण ही गोष्ट डिवायडेशन मध्ये अप्लाय होणार नाही. मी एक नॅचरल नंबर घेतला 5, त्याला डिवाइड केलं 2 नी, तर मला आन्सर काय भेटेल 2.5. आणि या ठिकाणी पाहू शकता 2.5 हा एक नॅचरल नंबर असतो का? नाही. हा एक झाला रॅशनल नंबर. बरोबर, अगदी बरोबर. इथपर्यंत समजलं. आता नॅचरल नंबर्स बद्दल बघायचं झालं, डेफिनेशन बघू. नॅचरल नंबर्स आर नंबर्स यूज टू काउंट अँड ऑर्डर. त्यानंतर दे स्टार्ट फ्रॉम 1, त्यांची स्टार्टिंग 1 पासून होते आणि कुठपर्यंत आता इन्फिनिटी पासून, म्हणजे 1, इन्फिनिटी. यामध्ये जेवढे काही नंबर्स असतील ते सगळे नंबर्स असतात नॅचरल नंबर्स. आता स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोणता भेटणार आपल्याला? 1. लार्जेस्ट नॅचरल नंबर या ठिकाणी आपल्याला काय असेल? इन्फिनिटी. आणि इन्फिनिटीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का? नाही. तेच कारण आहे इथे आपण देअर इज नो लार्जेस्ट नॅचरल नंबर असं लिहिलेलं आहे. सक्सेसर ऑफ नॅचरल नंबर n इज n+1. आता याचा अर्थ काय होतो? जर माझा एक नंबर 5 असला, सक्सेसर म्हणजे त्याचा पुढचा जो नंबर येणार आहे तो कोणता असणार? 5 + 1 म्हणजे 6. 7 असला तर त्याचा सक्सेसर काय असणार? 8. 10 असला तर त्याचा सक्सेसर काय असणार? 11. इन द सेम वे, जर n हा आपला नॅचरल नंबर असेल तर त्याचा सक्सेसर ऑलवेज n+1 त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आता नंतर प्रोडेसेसर ऑफ नॅचरल नंबर. समजा एक नॅचरल नंबर 5 आहे, आता त्याच्या आधी जो नंबर येतो त्याला म्हणतात प्रोडेसेसर ऑफ नॅचरल नंबर. आता 5 आहे, 5 च्या आधी कोणता नंबर येतो? 4. 9 आहे, त्याच्या आधी कोणता नॅचरल नंबर येतो? 8. म्हणजे जर का आपल्याला n हा असा नंबर असेल तर त्याच्या आधला नॅचरल नंबर काय असेल? n-1. ठीक आहे. नॅचरल नंबर्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजर्स. आता तुम्हाला माहित असेल, एक नंबर सिस्टीम वर लाईन असते, ही इथे या ठिकाणी पाहू शकता.
आता जे पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात ते सगळे आपल्याला नॅचरल नंबर्स असतात, जसे की 1 2 3 4 5 6 7. हा त्यामध्ये इन्क्लूड होणार नाही, हा पॉझिटिव्ह इंटिजर नाहीये, हा न्यूट्रल इंटिजर आहे. त्यामुळे आपले नॅचरल नंबर 1 पासून ते 8 पर्यंत आणि 8 पासून ते इन्फिनिटी पर्यंत या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल. सेट ऑफ नॅचरल नंबर म्हणजे नॅचरल नंबर मध्ये कोणकोणते एलिमेंट्स येतात, 1 2 3, तेच जे आधी मी तुम्हाला सांगितलं. इम्पॉर्टंट टू रिमेंबर, नॅचरल नंबरचा सगळ्यात बेस्ट यूज कुठे असतो, काउंटिंग करण्यामध्ये. जर तुम्ही एका वर्गामध्ये बसलेले, तुम्हाला मोजायची किती मुलं क्लासरूम मध्ये प्रेझेंट आहे किंवा किती मुलं क्लासरूम मध्ये अब्सेंट आहे, ते काउंटिंग करण्यासाठी तुम्ही नॅचरल नंबरचा यूज करतात. नॅचरल नंबर्स आर फाउंडेशन ऑफ ऑल नंबर्स इन नंबर सिस्टम. एक्झाम्पल, काउंटिंग ऑफ स्टुडंट जे मी तुम्हाला सांगितलं, नंबर ऑफ बुक्स इन अ शेल्फ, डेज ऑफ वीक. आता ह्या काही कंडिशन आहेत ज्या मी तुम्हाला सांगितलं. एक नॅचरल नंबर जर दुसऱ्या नॅचरल नंबर मध्ये ऍड केला तर तिसरा आपल्याला नॅचरल नंबरच भेटेल. एक नॅचरल नंबर जर दुसऱ्या नॅचरल नंबरला मल्टिप्लाय झाला तर जे आन्सर भेटेल तो सुद्धा नॅचरल नंबरच भेटेल. पण ही कंडिशन कधी अप्लाय होत नाही जर एक नॅचरल नंबर जर दुसऱ्या नॅचरल नंबर मधून मायनस करतोय, तर हे नेसेसरी नसतं की जो आन्सर येईल तो नॅचरल नंबरच असेल. इन द सेम वे जर डिवाइड करतोय तर हे नेसेसरी नसणार की तो नॅचरल नंबरच आपल्याला तिथे भेटेल. हे त्याला नोटेट करता. हे काही क्विक फॅक्ट्स आहेत जे तुम्ही बघून इझिली समजू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला नॅचरल नंबर व्यवस्थित समजला असेल तर होल नंबर समजणं हे तुमच्यासाठी अवघड नाही. आता होल नंबर मध्ये काय असतं, होल नंबर म्हणजे होल, त्याच्या नावामध्येच होल नंबर्स आहे. त्याची सुरुवात 0 पासून होते, 1 2 3 आणि कुठपर्यंत जाणार आहे, इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो या होल नंबर मध्ये कुठेतरी आपल्याला नॅचरल नंबर्स बघायला भेटतील. या होल नंबर मध्ये कुठेतरी आपल्याला नॅचरल नंबर्स बघायला भेटतील. पण यामध्ये एक गोष्ट कोणची ऍड असते ती म्हणजे 0. 0 प्लस जर आपण नॅचरल नंबर केले तर आपल्याला काय भेटणार, होल नंबर्स. या ठिकाणी तुम्हाला समजतंय, 0 प्लस आपण जर नॅचरल नंबर्स केले तर जे आपल्याला आन्सर भेटतील ते म्हणजे होल नंबरचा सेट. आता काही प्रॉपर्टीज आपण बघू जे आपण नॅचरल नंबर मध्ये बघितलं. जर आपण एक होल नंबर आहे आणि त्याला दुसऱ्या होल नंबर मध्ये ऍड केली तर जे आन्सर भेटेल सी, तो पण एक होल नंबरच असेल. एक्झाम्पल बघूया, जर 3 हा माझा एक होल नंबर सुद्धा आहे, प्लस 0 हा माझा एक होल नंबर आहे, हा माझा एक होल नंबर आहे, मला आन्सर काय भेटणार 3, हा सुद्धा माझा होल नंबरच असणार. बरोबर. जर मल्टिप्लिकेशन करतोय 3 मल्टिप्लाइड बाय 0, जे आन्सर येणार ते सुद्धा मला होल नंबरच भेटणार. पण ऍज ऑफ लास्ट जर आपण या ठिकाणी डिवायडेशन केले, 3 डिवाइड बाय 2, तर आपल्याला आन्सर काय भेटणार, 1.5. आता हा होल नंबर आहे का? जर मित्रांनो या ठिकाणी आपण जर डिवायडेशन करण्याचा प्रयत्न केला दोन होल नंबरचा, आता या ठिकाणी 3 हा एक होल नंबर आहे, 2 सुद्धा या ठिकाणी एक होल नंबर आहे. आता याला डिवाइड केल्यानंतर आपल्याला 1.5 असे आन्सर भेटणार. पण आता मला सांगा 1.5 हा होल नंबर असतो का? नाही, हा होल नंबर नसतो. त्यामुळे आपण या ठिकाणाहून बघू शकतो, जर आपण ए डिवाइड बाय बी केले तर आपल्याला जे आन्सर भेटणार सी, हा नेहमी होल नंबर असेल असे नाही. नेहमी तो होल नंबर असेल असं नाही. पण जर आपण ऍडिशन करतोय किंवा मल्टिप्लिकेशन करतोय तर जे आपल्याला आन्सर भेटणार सी, ते नेहमीच होल नंबर आपल्याला भेटेल. आता डिवायडेशन केल्यावर जसं आन्सर आले सेम वे मध्ये मल्टिप्लिकेशन जर आपण दोन होल नंबरचे केले, मल्टिप्लिकेशन बघितलं, ऍडिशन या ठिकाणी आपण क्लिअर केलं, डिवायडेशन या ठिकाणी क्लिअर केलं. आता उरलं काय, सबट्रॅक्शन. जर एक होल नंबर आहे माझा ए आणि दुसरा होल नंबर आहे माझा बी, याला जर सबट्रॅक्ट केले तर मला जे आन्सर भेटेल ते होल नंबर भेटेल का नेहमी? सांगा बरं, नेहमी होल नंबरच भेटेल का? नाही. या ठिकाणी 3 - 5 असं जर मी केलं तर मला आन्सर काय भेटणार, -2. आणि हा -2 हा होल नंबर नाहीये.
ठीक आहे. यावरून बघू शकतो मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन. जर दोन होल नंबरचं केलं तर आन्सर विल ऑलवेज बी होल नंबर. या दोघं जर आपण ऑपरेशन केलं तर जे आन्सर भेटेल नॉट ऑलवेज होल नंबर. ठीक आहे. सिंपल आहे समजण्यासाठी. परत एकदा रिकॉल करू आपण. आता बघा डेफिनेशन नुसार होल नंबर्स आर द नंबर्स यूज फॉर काउंटिंग टुगेदर विथ झिरो. होल नंबर असे नंबर आहे जर आपण झिरो आणि त्यापासून पुढचे जेवढे काही नंबर काउंट करतो जसे की 0, 1, 2, 3 ते सगळे आपल्याला या ठिकाणी होल नंबर बघायला भेटतील. त्यानंतर होल नंबर विल ऑलवेज स्टार्ट फ्रॉम झिरो. होल नंबर स्टार्ट कुठून होतात 0 आणि एंड कुठं होणार इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे ते एंड होणार का नाही, ते 0 पासून स्टार्ट होणार आणि जाणार कुठपर्यंत इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे लोअर बाउंड किती आहे त्यांचा लोवेस्ट होल नंबर या ठिकाणी काय असेल 0 आणि बिगेस्ट होल नंबर या ठिकाणी काही असेल का इन्फिनिटी. आणि इन्फिनिटीची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. म्हणजे आपल्याला लोवेस्ट होल नंबर 0 आहे, बिगेस्ट होल नंबर त्या ठिकाणी आपल्याला माहिती नाही. स्मॉलेस्ट होल नंबर इज 0 जे की क्लिअर झालं. स्मॉलेस्ट होल नंबर इज 0 जे की आपल्याला क्लिअर झालंय. त्यानंतर देअर इज नो लार्जेस्ट होल नंबर, कारण की लार्जेस्ट होल नंबर म्हटलं की इन्फिनिटी आणि इन्फिनिटीची व्हॅल्यू डिफाईन नसते. एव्हरी नॅचरल नंबर इज होल नंबर. आता जसं मी तुम्हाला सांगितलं हे सगळे होल नंबर आहे, पण या होल नंबर पैकी हा जो पोर्शन आहे हा नॅचरल नंबरचा पोर्शन. म्हणजे आपण नॅचरल नंबरला होल नंबरचा छोटा भाऊ असं म्हणू शकतो. त्या ठिकाणी सक्सेसर ऑफ होल नंबर, समजा होल नंबर 5 असेल तर त्याचा पुढचा होल नंबर कोणता असेल 6. जर होल नंबर 6 असेल तर त्याचा पुढचा सक्सेसर म्हणजे होल नंबर काय असेल तुम्ही सांगा 7. आणि जर 7 असेल तर पुढचा होल नंबर काय असेल एक्झॅक्टली 8. म्हणजे जर होल नंबर n असेल तर नेक्स्ट येणारा होल नंबर काय असेल n+1. ऍज सिंपल एज दॅट. सेट ऑफ होल नंबर्स 0 पासून चालू होतात कुठपर्यंत जातात इन्फिनिटी पर्यंत. आता इम्पॉर्टंट टॉपिक त्यामध्ये होल नंबर्स आर यूज फॉर डेली लाईफ सिच्युएशन्स लाईक काउंटिंग पीपल, आयटम, स्कोर, मार्क्स, क्वांटिटी. They form the basic of integers, rational numbers and all advanced number system numbers. Whole numbers, number in hand, number of students absent in class, number of goals in match. Number of goals can be 0, 1, 2, 3. आता जी कंडिशन आपण शिकलो, दोन होल नंबरला ऍड केल्यावर आपल्याला आन्सर होल नंबर भेटेल. दोन होल नंबरला मल्टिप्लाय केल्यावर आन्सर आपल्याला होल नंबर भेटेल. पण हे सबट्रॅक्शनच्या वेळेस नेसेसरी नसतं. बघा इथे नॉट बिलॉंग्स टू म्हणजे सबट्रॅक्शनच्या वेळेस ते नेसेसरी नसतं आणि डिवायडेशनच्या वेळेस सुद्धा ते नेसेसरी नसतं. इथपर्यंत क्लिअर असेल तर व्हेरी गुड. नेक्स्ट आता इंटिजर्स. या ठिकाणी आपण नॅचरल नंबर शिकलो. नॅचरल नंबर सेकंड झालं होल नंबर. आता आहे इंटिजर्स. आता विद्यार्थी मित्रांनो इंटिजर्स म्हणजे एकदम सोपी गोष्ट. आता आपल्याकडे एक नंबर सिस्टीम वर नंबर लाईन असते, त्या ठिकाणी एक मिडल मॅन असतो तो म्हणजे आपला 0. असा भाऊ जो कोणाकडूनच नसतो. त्याच्या बाजूला असतात त्याचे लेफ्ट हँड साइडचे मित्र आणि राईट साइडला असतात त्याच्या राईट हँड साइडचे मित्र. लेफ्ट हँड साइडच्या मित्रांचं जरा नेचर थोडं निगेटिव्ह असतं. म्हणजे हे -1 असतील, हा -2 असेल, हा -3 असेल, हा -4 असेल. आणि त्याच्या राईट हँड साइडचे मित्र थोडे पॉझिटिव्ह नेचरचे असतील. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5. आता हे सगळे मिळून या ठिकाणी बनवतात इंटिजर. म्हणजे इंटिजर मध्ये मायनस मधले पण नंबर्स येतील आणि प्लस मधले पण नंबर्स येतील. आणि यासोबतच कोणते नंबर येतील +0. म्हणजे जेवढे काही मायनस नंबर आहे ते सगळे इंटिजर्स आहे, जेवढे काही पॉझिटिव्ह नंबर्स आहे ते सगळे इंटिजर्स आहे आणि त्यामध्ये 0 सुद्धा आहे. या ठिकाणी बघू शकतात ही जर इंटिजर्सची लाईन आहे तर यापैकी हे जे नंबर आहे हे असतात नॅचरल नंबर. आणि जर आपण यामध्ये 0 पण ऍड केला तर हे होऊन जाणार होल नंबर. हे झाले नॅचरल नंबर, हे झाले होल नंबर. याचा अर्थ असा इंटिजर्स हा मोठा भाऊ आहे, सगळ्यात मोठा भाऊ इंटिजर आहे. याचा लहाना भाऊ असणार होल नंबर
आणि याच्यात सगळ्यात लहान भाऊ असणार नॅचरल नंबर. इथपर्यंत कळाले तुम्हाला? एकदम सिंपल. नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात, 1 पासून 2, 3, 4 इन्फिनिटी. होल नंबर 0 पासून स्टार्ट होतात, 0, 1, 2, 3 इन्फिनिटी. इंटिजर्स त्या ठिकाणी मायनस इन्फिनिटी पासून स्टार्ट होतात आणि प्लस इन्फिनिटी पर्यंत जातात. याचा अर्थ असा, जेवढे काही मायनस मधले नंबर्स आहे ते इंटिजर्स मध्ये येतात, 0 इंटिजर मध्ये येतो, आणि जेवढे काही प्लस नंबर आहे ते पण सुद्धा इंटिजर्स मध्ये येतात. आता इंटिजर्स आर द कलेक्शन ऑफ पॉझिटिव्ह होल नंबर्स, निगेटिव्ह होल नंबर्स अँड 0. आता पॉझिटिव्ह होल नंबर्स म्हणजे 1 पासून इन्फिनिटी पर्यंत, निगेटिव्ह होल नंबर्स म्हणजे -1 पासून मायनस इन्फिनिटी पर्यंत आणि 0. म्हणजे जर मी मायनस वाले सगळे नंबर घेतले, 0 नंबर घेतला आणि प्लस मधले सगळे नंबर घेतले, ते सगळे मिळून आपल्याला इंटिजर्स देतील. ठीक आहे. आता इंटिजर बद्दल आपण थोडा फॅक्ट पाहू. इंटिजरला आपण झेड डिनोट करतो, कारण की दरवेळेस इंटिजर लिहिणं हे पॉसिबल नाही, म्हणून एक सिंपल नोटेशन त्या ठिकाणी झेड असं यूज केला जाते. ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर्स. जसं मी तुम्हाला सांगितलं, इंटिजर हा सगळ्यात मोठा भाऊ, त्याचा लहान भाऊ असणार होल नंबर, आणि त्याच्यापेक्षा लहान भाऊ असणार इंटिजर्स, त्याच्यापेक्षा लहान भाऊ असणार नॅचरल नंबर. 0 इज इंटिजर. निगेटिव्ह ऑफ एव्हरी नॅचरल नंबर इज इंटिजर. इंटिजर हॅव नो फ्रॅक्शनल और डेसिमल पार्ट. आता याचा अर्थ असा, जर एखादा पॉइंट मध्ये असेल 2.5 आणि 3.5, हे नॅचरल नंबर आहेत का? नाही, कारण की मी कम्प्लीट नंबरला इंटिजर म्हणतो, 0 ला इंटिजर म्हणतो, आणि मायनस मधल्या नंबरला इंटिजर म्हणतो. जर एखादा पॉइंट डेसिमल पॉइंट्स मध्ये, तर तो त्या ठिकाणी इंटिजर राहणार नाही. डेसिमल पॉइंट मधले नंबर इंटिजर राहणार नाही, लक्षात ठेवा. जर 3.9 हा जरी पॉझिटिव्ह असला, पण हा एक डेसिमल नंबर आहे, याला मी असं लिहू शकतो 39.10. आणि असे जे नंबर्स असतात ते आपले इंटिजर्स नसतात, अशा नंबर्सला वेगळं काही म्हणतात, ते आपण नेक्स्ट स्लाइडला पाहू. आता जसं की आपण मागे शिकलो, जर दोन इंटिजर्सला आपण ऍड केलं तर जे आन्सर भेटेल तो सुद्धा इंटिजरच असेल. जर 2 इंटिजर्सला आपण सबट्रॅक्ट केलं तर त्या ठिकाणी आन्सर आपल्याला इंटिजरच भेटेल. हे काहीतरी नवीन आहे, याच्या आधी हे होत नव्हतं, पण या ठिकाणी कसं होत आहे बघा. समजा मी एक इंटिजर घेतला 5 बरोबर, एक पॉझिटिव्ह इंटिजर, -6 एक पॉझिटिव्ह इंटिजर मायनस दुसरा पॉझिटिव्ह इंटिजर, तर मला आन्सर काय भेटणार? -1. आता हा जो -1 आहे तो सुद्धा एक इंटिजरच आहे. याचा अर्थ असा, जर आपण एका इंटिजर मधून दुसरा इंटिजर मायनस केला तर आपल्याला जे आन्सर भेटेल तो सुद्धा एक इंटिजरच भेटेल. म्हणजे ऍडिशनची प्रॉपर्टी या ठिकाणी लागते, सबट्रॅक्शनची प्रॉपर्टी या ठिकाणी लागते, आणि मल्टिप्लिकेशनची तर लागतेच लागते. फक्त या ठिकाणी कोणची प्रॉपर्टी लागत नाही? डिवायडेशनची. कारण की डिवाइड केल्यानंतर बऱ्याचदा वेळा बरेच नंबर डेसिमल पॉइंट मध्ये कन्वर्ट होऊन जातात. आता हा एक इंटिजर आहे, हा एक इंटिजर आहे, डिवाइड केल्यानंतर आपल्याला 3.9 असे आन्सर मिळाले, पण 3.9 हा इंटिजर नाहीये, हा एक रॅशनल नंबर आहे. आता रॅशनल नंबर मध्ये आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघू. सिंपल रिकॉल करा, इंटिजर असतात -0 आणि पॉझिटिव्ह सगळे नंबर. आपण टेम्परेचर त्यामध्ये दाखवतो, लिफ्ट फ्लोअर त्यामध्ये दाखवतो, आणि बँक बॅलन्स त्यामध्ये दाखवतो. काही मुलांचे मायनस मध्ये असतात, काहींचे 0 मध्ये असतात, आणि काहींचे पॉझिटिव्ह मध्ये. बस एवढंच इंटिजर्स मध्ये आहे. आता नेक्स्ट टॉपिक आपला असणार, रॅशनल नंबर्स. तर या ठिकाणी आपण बघणार आहोत रॅशनल नंबर्स काय असतात. आता रॅशनल नंबर्स सांगायचं झालंच तर रॅशनल नंबर असे नंबर्स असतात जे P/Q च्या फॉर्म मध्ये असतात. असे नंबर्स असतात जे डेसिमल पॉइंटच्या फॉर्म मध्ये असतात. अशा नंबर्सला आपण रॅशनल नंबर म्हणतो. आता एक्झाम्पल म्हणून बघायचं झालंच तर जर 3/2 हा एक नंबर आहे, हा एक रॅशनल नंबर. त्याचप्रमाणे 3.192 हा पण एक रॅशनल नंबर आहे. सिंपल लक्षात ठेवा, जे P/Q म्हणजे P/Q, आणि या ठिकाणी Q इज नॉट इक्वल्स टू 0 असं तुम्हाला जिथे कुठे दिसेल
तर तो नंबर असेल रॅशनल नंबर. आणि जे डेसिमल पॉईंट मधले नंबर्स असतात ते सुद्धा रॅशनल नंबर्स असतात. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो. आता हा आपला जो 5 आहे हा एक रॅशनल नंबर असेल का? हा रॅशनल नंबर असेल की नाही? आता हा जो 5 आहे या 5 ला मी 5/1 असं लिहू शकतो. 5/1 लिहू शकतो. आणि ही जी कंडिशन आहे ही कंडिशन या कंडिशनला मॅच करते P/Q च्या फॉर्म मध्ये. याचा अर्थ हा एक रॅशनल नंबर आहे. आता हा 5 आहे या 5 ला मी 5.0 लिहू शकतो. 5.0. आता डेसिमल पॉईंट यामध्ये ऍड झाला. जेव्हा डेसिमल पॉईंट ऍड होतो तेव्हा सुद्धा तो नंबर रॅशनल नंबर बनतो. सिंपल आहे. आता रॅशनल नंबरच्या काही प्रॉपर्टीज आहे. जर मी एक रॅशनल नंबर दुसऱ्या रॅशनल नंबर सोबत ऍड करतो तर जे मला आन्सर भेटेल ते रॅशनल नंबर असेल का? सांगा बरं. तर यासाठी आपण एक्झाम्पल घेऊ. 3/2 प्लस 4/2 हा एक रॅशनल नंबर आहे. हा पण एक रॅशनल नंबर आहे. तर याचं उत्तर मला काय भेटेल? आता बेस सारखा आहे दोघांचा. तर बेस सारखा असणार बेस सिम्पली कॉमन लिहायचा आणि वरचे आपण डायरेक्टली ऍड करू शकतो. हे झालं 7/2. याचा अर्थच काय? 3.5 बरोबर. आता 7/2 अपॉन मध्ये P/Q च्या फॉर्म मध्ये, त्यामुळे हा रॅशनल नंबर आहे. डेसिमल पॉईंट मध्ये सुद्धा आन्सर आल्याचे म्हणून हा सुद्धा रॅशनल नंबर आहे. दोन्ही एकच. आता जर आपण सबट्रॅक्शन केले A - B तर आपल्याला रॅशनल नंबर भेटतील का या ठिकाणी? जर C जे आन्सर असेल ते रॅशनल नंबर असेल का? चला बघूया. यासाठी आपण पहिले ते एक एक्झाम्पल घेणार. बरोबर. याच्या आधी आपण जसे केले ते 3/2 मायनस 4/2. आता हा एक रॅशनल नंबर आहे. हा सुद्धा एक रॅशनल नंबर आहे. जर मी या रॅशनल नंबर मधून हा रॅशनल नंबर मायनस करतोय तर मला आन्सर काय येणार? -1/2 P/Q च्या फॉर्म मध्ये. आणि यालाच मी काय लिहू शकतो? -0.5 P/Q च्या फॉर्म मध्ये. आणि डेसिमल पॉईंट सुद्धा आहे म्हणून हा सुद्धा एक रॅशनल नंबर. याचा अर्थ असा, ऍडिशन केलं दोन रॅशनल नंबरचं तर आपल्याला तिसरा रॅशनल नंबर भेटतो. सबट्रॅक्शन केलं दोन रॅशनल नंबरचं तरी सुद्धा आपल्याला तिसरा रॅशनल नंबर भेटतो. आता मल्टिप्लिकेशनच्या वेळेस असं होणार का? जर आपण एक रॅशनल नंबर दुसऱ्या रॅशनल नंबरला मल्टिप्लाय करतोय तर तिसरा आपल्याला रॅशनल नंबर भेटेल का? बघूया एक्झाम्पल थ्रू. 3.2 मल्टिप्लाइड बाय 5/2. आता या ठिकाणी काय झालं? 5 3 15 डिवाइड बाय 4. आता P/Q च्या फॉर्म मध्ये म्हणजे हा सुद्धा एक रॅशनल नंबर आहे. ऍडिशन केलं तरी रॅशनल नंबर भेटणार, सबट्रॅक्शन केलं तरी रॅशनल नंबर, आणि मल्टिप्लिकेशन केलं तरी आपल्याला त्या ठिकाणी रॅशनल नंबर भेटेल. आता रॅशनल नंबर बद्दल आपण थोडस जाणून घेऊ. रॅशनल नंबर्स आर नंबर्स दॅट कॅन बी एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ P/Q. म्हणजे एखाद्या नंबरच्या अपॉन मध्ये एक दुसरा नंबर असतो. अँड P and Q आर इंटिजर्स. आणि ही कंडिशन खूप महत्वाची. P इज नॉट इक्वल्स टू 0. जर ही कंडिशन नसती तर काय झालं असतं? P/Q म्हणजे P एक आपला नंबर आहे 5 अपॉन, ही जर कंडिशन त्या ठिकाणी अप्लाय झाली नसती आणि Q ला जर मी 0 पकडलं असतं तर एनी नंबर अपॉन 0 याची व्हॅल्यू काय होते? नॉट डिफाईन. याची व्हॅल्यू नॉट डिफाईन त्या ठिकाणी होते, म्हणून हे व्हॅलिड नाही. त्या संदर्भातच आपण ही प्रॉपर्टी त्या ठिकाणी लावलेली. P/Q च्या फॉर्म मध्ये असतील आणि Q ची व्हॅल्यू 0 कधीच राहणार नाही. रॅशनल नंबर्स कॅन बी रिटन ऍज रेशिओ. हे जे आपण रेशिओ बघतोय, द डिनॉमिनेटर कॅन नॉट बी 0 म्हणजे Q कांट बी 0. रॅशनल नंबर्स इन्क्लूड टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग, रिपीटेटिंग अँड इंटिजर्स. म्हणजे यामध्ये इंटिजर्स येतात. इंटिजर्स मध्ये पॉझिटिव्ह सगळे, निगेटिव्ह सगळे. आणि टर्मिनेटिंग बद्दल आपण या ठिकाणी शिकू. एव्हरी इंटिजर इज रॅशनल नंबर. कारण की जर मी कोणता पण इंटिजर घेतोय 5, या 5 ला मी 5/1 या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो, किंवा या 5 ला मी 5.0 या फॉर्म मध्ये सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे जर एखादा नंबर P/Q च्या फॉर्म मध्ये आणि तो नंबर जर डेसिमल पॉईंटच्या फॉर्म मध्ये, तो 100% रॅशनल नंबर असणार. रॅशनल नंबर्स आर डेन्स ऑन द नंबर लाईन. आता असं का म्हटलेलं आहे? आता आपण जे इंटिजर्स बघितले ते कसे होते? 0, 1, 2. पण रॅशनल नंबरच्या ठिकाणी काय होते? 0, 1/2, 1, 3/2, 2, 4/2, हा झाला 5/2.
त्यामुळे नंबर्स लाईन्सवर नंबर वाढले आणि एखाद्या गोष्टीमध्ये जर नंबर्स वाढताय तर त्यांची डेन्सिटी वाढते. त्यामुळे असं दिलेलं आहे रॅशनल नंबर्स आर डेन्स ऑन द नंबर लाईन. आता इम्पॉर्टंट पॉइंट काय, रॅशनल नंबर्स आर यूज इन रिअल लाईफ सिच्युएशन लाईक मनी. आता पैसे आपण बऱ्याच वेळा ट्रान्सफर करताना पॉइंट मध्ये पैसे ट्रान्सफर करतो. 10.5, 10.9 असे मनी सुद्धा ट्रान्सफर केले जाते. मेजरमेंट, आता एखाद्याची हाईट आहे, जर आपण सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये काउंट करतोय तर तेव्हा डेसिमल पॉईंटचा यूज करून हाईट मेजर केला जाते. स्पीड, रेशिओ, प्रॉफिट कसा 40.5% प्रॉफिट झालाय, लॉस, पर्सेंटेज, ईटीसी या ठिकाणी रॅशनल नंबरचा यूज केला जातो. दे आर फाउंडेशन ऑफ मॅथमॅटिक्स अँड अदर ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स टॉपिक. आता असं का म्हटलंय, जर रॅशनल नंबर आपण व्यवस्थित शिकलो नाही तर आपण रेशिओ, प्रॉफिट लॉस आणि पर्सेंटेज हे व्यवस्थितपणे आपण करू शकणार नाही. इसेन्शियल इन अल्जेब्रा, जॉमेट्री हे काही फॅक्ट्स आहे, ते नाही वाचले तरी चालतील. आता प्रॉपर्टीज ज्या आपण पाहिल्या, 2 रॅशनल नंबर ऍड केले तर आपल्याला रॅशनल नंबर भेटतील. 2 रॅशनल नंबर सबट्रॅक्ट केले तर आपल्याला रॅशनल नंबर भेटतील. 2 रॅशनल नंबर जर मल्टिप्लाय केले तर सुद्धा आपल्याला रॅशनल नंबर भेटतील. आता हे काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग आहे तुम्हा सर्वांसाठी. आता यामध्ये आपण पाहू शकतो डेसिमल रिप्रेझेंटेशन, जे आपण पॉइंटच्या फॉर्म मध्ये नंबर्स दाखवले तेच त्यांना म्हणतात डेसिमल रिप्रेझेंटेशन. इफ डेसिमल एक्सपान्शन टर्मिनेट्स द नंबर इज रॅशनल. जर डेसिमल एक्सपान्शन इज टर्मिनेट्स द नंबर इज रॅशनल नंबर. आता याचा अर्थ काय होतो, आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी रेल्वे स्टेशनवर टर्मिनल नाव ऐकलं असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. भारतातलं सगळ्यात फेमस टर्मिनल आहे ते कुठे, मुंबईमध्ये. आता टर्मिनल या शब्दाचा अर्थ काय होतो, ती गोष्ट तिथे जाऊन थांबते. म्हणजे जे CSMT आहे मुंबईचं, त्या ठिकाणी तो रेल्वेचा एंड पॉइंट आहे, रेल्वे तिथे येऊन थांबते म्हणून त्याला म्हणतात टर्मिनल. आता या ठिकाणी काय झालंय, इफ डेसिमल एक्सपान्शन टर्मिनेट द नंबर इज रॅशनल. याचा अर्थ असा, जर मी एखादा नंबर लिहितोय 3.9999, जर तो नंबर एका लिमिट पर्यंत जाऊन पुढे जाऊन थांबला, आता इथे थांबलाय, याच्या पुढे नंबर आहे का, नाही, एका लिमिट पर्यंत जाऊन तो जर नंबर थांबतोय डेसिमल पॉइंट नंतर, तर तो असणार रॅशनल नंबर. ठीक आहे, तुम्हाला समजलंय टर्मिनेटचा अर्थ काय होता. टर्मिनेटचा अर्थ म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या लिमिट पर्यंत जाऊन त्या ठिकाणी थांबणे. जसं CSMT ला आपल्या सर्व रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी थांबतात. If decimal expansion repeats after some point, the number is rational. If decimal expansion repeats itself, जसं की 4.321, 321, 321. आता या ठिकाणी आपण बघू शकतो, हा जो 321 आहे, हा जो 321 आहे आणि हा जो 321, तो 3 नंबर नंतर एकमेकांना रिपीट करतोय. जर असं आपल्याला रिपिटेशन जर कुठे आढळलं तर तो नंबर सुद्धा असतो रॅशनल नंबर. हा नंबर सुद्धा झाला रॅशनल नंबर. सिंपल समजलं. जर एक डेसिमल पॉइंट नंतर जर तो नंबर स्टॉप होत असेल तर तो असणार रॅशनल नंबर. जर डेसिमल पॉइंट नंतर सर्टन पिरियड नंतर तो रिपीट स्वतःला करत असेल तर तो सुद्धा त्या ठिकाणी झाला रॅशनल नंबर. आता एक तिसरी कंडिशन, टर्मिनेटिंग पाहिली आणि रिपिटेटिव्ह पाहिली, पण असे पण नंबर्स असतील जे ना टर्मिनेटिंग असतील ना रिपिटेटिव्ह असतील. जसं की इथे पहा 0.123456789, पुढे काय असेल माहित नाही. यामध्ये टर्मिनेशन आहे का, पुढे जाऊन नंबर थांबतोय का, नाही. यामध्ये रिपिटेशन दिसतंय का कुठे, जसं की इथं होतं 321 321, रिपिटेशन आहे का या नंबर मध्ये, नाही. त्यामुळे हा रॅशनल नंबर नसतात. आणि जो नंबर रॅशनल नंबर नाही तो असतो इरॅशनल नंबर. जो नंबर रॅशनल नंबर नाही तो असतो इरॅशनल नंबर. आणि हे थोडं मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये रिप्रेझेंटेशन असतं रॅशनल नंबरचं. सोपा. होप सो तुम्हाला सगळं काही आतापर्यंत समजलं असेल. आपण वळूया नेक्स्ट टॉपिक कडे. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आपला शेवटचा टॉपिक पाहू, इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर. तर इरॅशनल नंबर काय असतात, आता यासाठी आपण पहिले तर स्क्वेअर शिकू. आता स्क्वेअर काय असतो, 5 चा स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे तो 5 2 वेळा एकमेकांना मल्टिप्लाय करतो. 5 चा स्क्वेअर काय आला 25. तसाच 9 चा स्क्वेअर काय झाला बघा, 9 × 9 म्हणजेच
81. इन द सेम वे 12 चा स्क्वेअर काय होणार 12 इंटू 12 इक्वल्स टू 144. स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे तोच नंबर परत एकमेकांना मल्टिप्लाय होऊन आपल्याला आन्सर देणार. आता स्क्वेअर रूट काय असतो? आता स्क्वेअर म्हणजे नंबर मल्टिप्लाय करून आपल्याला एक आन्सर भेटेल. 5 ला मल्टिप्लाय करून आपल्याला एक आन्सर भेटेल 25. आता जर मी या 25 ला स्क्वेअर रूट लावला, जर मी या 25 ला स्क्वेअर रूट लावला म्हणजे असा कोणता नंबर आहे ज्याचा स्क्वेअर केल्यावर मला 25 भेटेल? असा नंबर आहे 5. याचा अर्थ असा, जर 25 चा स्क्वेअर रूट केला तर आन्सर काय भेटणार 5. आणि असं का बरं? कारण की 5 चा स्क्वेअर 25 होतो, बरोबर. इन द सेम वे 144 चा स्क्वेअर रूट काय असणार 12. असं का बरं? तेच आन्सर 12 चा स्क्वेअर केला तर आपल्याला 144 या ठिकाणी आन्सर भेटेल. आता मला तुम्ही काही गोष्टी सांगा बरं. अंडर रूट 169 याचा आन्सर काय येणार? अंडर रूट 125 याचा आन्सर काय येणार? अंडर रूट 100 याचा आन्सर काय येणार? ठीक आहे, हे तुमच्यासाठी राहणार होमवर्क मध्ये. आता स्क्वेअर रूट तर शिकलो. आता इरॅशनल नंबर मध्ये काय असतं? इरॅशनल नंबर मध्ये स्क्वेअर रूटच्या संदर्भातच गोष्टी असतात. फक्त असे नंबर्स त्यामध्ये असतात जे नंबर कोणत्याच नंबरचे परफेक्ट स्क्वेअर नसतात. इरॅशनल नंबर मध्ये असे नंबर स्क्वेअर रूट मध्ये असतात जे कोणत्याच नंबरचे परफेक्ट स्क्वेअर नसतात. फॉर एक्झाम्पल अंडर रूट 21. आता हा जो नंबर आहे तो कोणत्या नंबरचा परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही. पण हा जो नंबर आहे अंडर रूट 25 हा यामध्ये इरॅशनल नंबर राहणार का? नाही, कारण की हा कशाचा 5 चा परफेक्ट स्क्वेअर 25 आहे, म्हणून हा एक प्रकारे रॅशनल नंबर राहणार. आणि अंडर रूट 21 हा कोणत्या नंबरचा परफेक्ट स्क्वेअर नाही, म्हणून हा एक इरॅशनल नंबर राहणार. इझी. त्यानंतर मला सांगा बघू, हा 441 हा एक रॅशनल नंबर आहे का इरॅशनल नंबर आहे? अंडर रूट 441 हा एक रॅशनल नंबर आहे का इरॅशनल नंबर? आता हे आपण कसं चेक करणार? आपण सगळ्यात पहिले बघणार की 441 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर येतो का. जर कोणत्या नंबरचा स्क्वेअर जर 144 आला तर तो ठिकाणी तो रॅशनल नंबर होईल. पण कोणत्याच नंबरचा स्क्वेअर जर 441 येत नसेल तर तो त्या ठिकाणी इरॅशनल नंबर होईल. समजलं? सिंपल आहे. आता या 1441 चा आन्सर आहे 21. 21 चा जर तुम्ही स्क्वेअर केला तर 441 येतं. त्यामुळे हा 100% रॅशनल नंबर असणार. इझी. आता या ठिकाणी आपण काही कन्सेप्ट बघू. जसे आपण रॅशनल नंबर बघितले, जे नंबर रॅशनल नंबर नसतात ते असतात इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर आर रिअल नंबर्स दॅट कॅन नॉट बी एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू. जे नंबर रॅशनल नंबर नसतात. आता हा कोणता झाला? रॅशनल नंबर आहे. आता हा नंबर सोडून जे बाकीचे नंबर असतात ते असतात इरॅशनल नंबर. द सेट ऑफ ऑल रॅशनल नंबर इज डिनोटेड बाय क्यू और आय. नोटेशन काय आपलं? क्यू डॅश. क्यू डॅश म्हणजे क्यू होतं रॅशनल नंबर साठी, तर क्यू डॅश काय झालं? ते सोडून इरॅशनल नंबर साठी किंवा आय. आता की पॉइंट लक्षात ठेवा, इरॅशनल नंबर्स आर रिअल बट नॉट रॅशनल. सेम रॅशनल नंबर सोडून जे नंबर इरॅशनल, दे हॅव नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिपीटेटिंग डेसिमल. जे की आपण इथे बघणार आहोत. दे कॅन नॉट बी एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन. आता जे रॅशनल नंबर आहे ते फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आपण दाखवू शकतो, पण इरॅशनल नंबर ते नंबर सोडून बाकी नंबर असतात, म्हणून त्यांना आपण फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये दाखवू शकत नाही. त्यांना आपण काउंट सुद्धा करू शकत नाही. आता अंडर रूट 21 ची व्हॅल्यू आपण काउंट करू शकत नाही. इरॅशनल नंबर्स आर बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स. आता सिंपल मॅथमॅटिक्स मध्ये लागतं, त्याच्याशिवाय मॅथमॅटिक्सचा काही कन्सेप्ट सॉल्व्ह होऊ शकत नाही, म्हणून तो ऍज अ पार्ट ऑफ मॅथमॅटिक्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता या ठिकाणी काही सॅम्पल क्वेश्चन. आता ह्या व्हॅल्यूज तुम्हाला त्या मी दिलेल्या आहेत.
या काही लेवल पर्यंत पाठ करणं गरजेचं आहे. जशी की √2 ची व्हॅल्यू, √2 ची व्हॅल्यू आपल्याला माहित पाहिजे 1.4142 इथपर्यंत तरी माहित पाहिजे. आता हा एक इरॅशनल नंबर का झाला मला सांगा. हा जो 2 आहे तो कोणत्या नंबरचा स्क्वेअर होतो का? नाही, तो कोणत्या नंबरचा स्क्वेअर नाहीये, म्हणून हा एक इरॅशनल नंबर झाला. आता √7, हा 7 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे का? नाही, म्हणून हा सुद्धा एक इरॅशनल नंबर झाला. या ठिकाणी √5, त्यामुळे इरॅशनल नंबर झाला. या सगळ्या कारणांमुळे हे सगळे नंबर्स रॅशनल नंबर आहेत. आता रॅशनल नंबरला आपण रिप्रेझेंट कसं करू? आता रॅशनल नंबरला आपण इरॅशनल नंबर मायनस मध्ये पण असू शकतात आणि इरॅशनल नंबर पॉझिटिव्ह मध्ये पण असू शकतात. जर आपण पॉझिटिव्ह इरॅशनल नंबर बघायचा प्रयत्न केला, 0, 1, 2, 4 असं त्या ठिकाणी प्लॉट केलंय. आता ही √2 ची व्हॅल्यू काय आहे? 1.4, म्हणजे 1.4 या दोन नंबरच्या मधात राहणार. √3 ची व्हॅल्यू काय? 1.7, 1.7 म्हणजे √3 पण इथे कुठेतरी राहणार. √2 पेक्षा मोठा पण 2 पेक्षा लहान. त्याचप्रमाणे √5 ची व्हॅल्यू जर ही आहे तर तो कुठे प्लॉट होणार? इथे कुठेतरी 2 च्या नंतर आणि 3 च्या अलीकडे, बरोबर. सेम √7 तो √5 च्या पुढे कुठेतरी प्लॉट होणार. त्याचप्रमाणे मायनस मधले पण व्हॅल्यू मायनस साईडला आपण नंबर सिस्टीमवर त्या ठिकाणी दाखवणार. सिंपल काहीतरी फॅक्ट्स आहे, यामध्ये जास्त विचारण्यासारखं नाहीये, फक्त लक्षात ठेवा हा कन्सेप्ट. इरॅशनल नंबर्स हॅव इन्फायनाइट डेसिमल एक्सपान्शन. इन्फायनाइट डेसिमल एक्सपान्शन याचा अर्थ असा होतो, डेसिमल पॉइंट नंतर ते किती पण वाढू शकतात, त्या गोष्टीला टर्मिनल नाही. म्हणजे हे एक अशा प्रकारचे रेल्वे स्टेशन झाले, अशा प्रकारचे रेल्वे स्टेशन झाले ज्यांना एंड नाहीये, म्हणजे ज्यांना टर्मिनल नाहीये. जर आपलं CSMT जर याला टर्मिनल नसतं तर हे झालं असतं एक प्रकारचं इरॅशनल नंबर. टर्मिनल म्हणजे एंड पॉइंट नसणारे, डेसिमल पॉइंट नंतर जर त्याला एंड पॉइंट नाहीये तर तो होणार इरॅशनल नंबर. आणि असे पण नंबर ज्या ठिकाणी ब्लॉक ऑफ नंबर रिपीट होत नाही. आता मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलं होतं 3.142, 142, 142 या ठिकाणी हे रिपीट करता एकमेकांना, म्हणून हा रॅशनल नंबर झाला. पण इरॅशनल नंबर मध्ये ती रिपीट करणार नाही. 1.142, 143, 145. आता यामध्ये नंबरची रिपिटेशन होते का कुठे? नाही. हा एक वेगळा नंबर आहे, हा एक वेगळा नंबर आहे आणि हा एक वेगळा नंबर आहे. त्यामुळे असे नंबर ज्यांना टर्मिनल नाहीये आणि असे नंबर जे रिपीट करत नाही, असे दोन्ही प्रकारचे नंबरला आपण म्हणतो इरॅशनल नंबर. नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिपीटेटिव्ह. सिंपल आहे, सोपं आहे. तर आपण या ठिकाणी रिकॉल करू एक छोटस, त्यानंतर आपण क्वेश्चन कडे बोलू. पहिले आपण शिकलो नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कुठून असतात? 1 पासून 2, 3, 4, 5 कुठपर्यंत जातात? इन्फिनिटी पर्यंत. सेकंड आपण शिकलो होल नंबर. होल नंबर मध्ये 0 पासून 1, 2, 3, 4, 5 कुठपर्यंत? इन्फिनिटी पर्यंत. थर्ड आपण शिकलो इंटिजर्स. इंटिजर्स कुठून असतात? -इन्फिनिटी, -3, -2, -1, 0, 1, 2, 3 प्लस इन्फिनिटी पर्यंत. मायनस मधल्या सगळ्या व्हॅल्यू 0 आणि प्लस मधल्या सगळ्या व्हॅल्यू हे झाला. आणि शेवटी काय असतं? रॅशनल नंबर. रॅशनल नंबर मध्ये काय? पॉइंट मधले. रॅशनल नंबर मध्ये P/Q च्या फॉर्म मध्ये नंबर असतात आणि डेसिमल पॉइंट मधले नंबर असतात. म्हणजे यामध्ये -इन्फिनिटी पासून 4.5, -4.5, 4, -3, 0 आणि या ठिकाणी 1, 2,
रॅशनल नंबर मध्ये डेसिमल पॉईंट मधले नंबर असतात, जसे की -3.5 किंवा 3/5. हा एक रॅशनल नंबर आहे, हा एक रॅशनल नंबर आहे. आता इरॅशनल नंबर, हे नंबर सोडून जे आपल्याला नंबर भेटतील अंडर रूटच्या फॉर्म मध्ये, आणि हा ए स्क्वेअर नसतो कशाचा, ए नॉट स्क्वेअर ऑफ नंबर. जर अंडर रूट मध्ये एखादा नंबर आहे आणि तो नंबर कोणत्या नंबरचा स्क्वेअर नसेल, एक्झाम्पल √5, अंडर रूट मध्ये एक नंबर आहे आणि तो नंबर जर कोणत्या नंबरचा स्क्वेअर नसेल तर हा इरॅशनल नंबर या ठिकाणी म्हटला जातो. ठीक आहे. तर इथून आपण बघू शकतो नॅचरल नंबर सगळ्यात लहान भाऊ, त्याचा मोठा भाऊ कोणता असणार, होल नंबर, कारण की यामध्ये एक 0 वाढतो. आता याचा मोठा भाऊ काय असणार, इंटिजर्स, कारण की इंटिजर्स मध्ये हे सगळे येतात आणि ऍडिशन मायनस मधले सगळे येतात. आणि याचा मोठा भाऊ काय होणार, रॅशनल नंबर, कारण की यामध्ये हे नंबर तर सगळे येतात पण यासोबत पॉइंट्स मधले नंबर सुद्धा येतात. याचा अर्थ काय, सगळ्यात मोठा भाऊ हा 2 नंबरचा भाऊ, हा 3 नंबरचा भाऊ, आणि या सगळ्यात लहान भाऊ म्हणजे 4 नंबरचा भाऊ. आता या ठिकाणी आपण क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न करणार. पहिले तर व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः ट्राय करा. जर आन्सर आलं तर आता आपण या ठिकाणी चेक करू शकतो. पहिले काय दिलंय, प्रॅक्टिस क्वेश्चन, विच स्टेटमेंट इज ट्रू. आता खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट या ठिकाणी करेक्ट आहे ते आपल्याला बघायचं. एव्हरी होल नंबर इज नॅचरल नंबर. एव्हरी होल नंबर इज नॅचरल नंबर. आता मी जसं म्हटलं तुम्हाला, होल नंबर आहे, भाऊ आहे, मोठा भाऊ, आणि त्यामध्ये त्याचा छोटा भाऊ येतो नॅचरल नंबर. एव्हरी होल नंबर, कोणता पण जगातला होल नंबर घ्या, तो नॅचरल नंबर असतो का, सांगा बरं. जर मी होल नंबर 0 घेतला तर हा 0 माझा नॅचरल नंबर आहे का, नाही. म्हणून हे स्टेटमेंट काय असणार, इनकरेक्ट. पण याच ऐवजी जर असं असतं, एव्हरी नॅचरल नंबर इज होल नंबर, एव्हरी नॅचरल नंबर इज होल नंबर, तर हे करेक्ट असलं असतं. पण होल नंबर हा नॅचरल नंबर असतो का सगळा, नाही, कारण की होल नंबर मध्ये 0 येतो आणि 0 हा नॅचरल नंबर नाहीये. सेकंड स्टेटमेंट, एव्हरी नॅचरल नंबर इज होल नंबर. आता पहा, आता इथे रिअल ट्विस्ट आहे. एव्हरी नॅचरल नंबर म्हणजे नॅचरल नंबर कोणता पण घ्या तुम्ही, 1, 2, 3, इन्फिनिटी 4, 5, काही पण नॅचरल नंबर घ्या, तो होल नंबर असणार, कारण की होल नंबर मोठा भाऊ आणि नॅचरल नंबर त्यामध्ये छोटा भाऊ. एव्हरी नॅचरल नंबर इज अ होल नंबर, एव्हरी नॅचरल नंबर इज अ होल नंबर. बरोबर, म्हणून हे स्टेटमेंट करेक्ट आहे, सेकंड इज करेक्ट. आता काय सांगितलंय, 0 इज नॅचरल नंबर. होल नंबरच्या डेफिनेशन नुसार 0 इज अ पार्ट ऑफ होल नंबर, आणि नॅचरल नंबरच्या डेफिनेशन नुसार 0 इज नॉट अ पार्ट ऑफ नॅचरल नंबर. होल नंबर्स आर कंटेन निगेटिव्ह नंबर्स. आता मला सांगा, जेवढं आपण शिकलो त्यामध्ये निगेटिव्ह नंबर्स कशामध्ये येतात, इंटिजर्स मध्ये येतात, रॅशनल नंबर मध्ये येतात आणि इरॅशनल नंबर मध्ये येतात. नॅचरल नंबर आणि होल नंबर यामध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू नसते. नॅचरल नंबर आणि होल नंबर्स मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू नसते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन कडे वळू. या क्वेश्चनचा आन्सर असेल आपल्याकडे बी, विच सिक्वेन्स इज करेक्ट. आता आपल्याला यामध्ये बघायचंय मोठा भाऊ कोणता, लहान भाऊ कोणता, आणि त्यापेक्षा लहान भाऊ कोणता. आता जे आपला पहिला क्वेश्चन आहे, विच सिक्वेन्स इज करेक्ट, त्या यामध्ये सगळ्यात मोठा भाऊ काय दिलाय, रॅशनल नंबर. त्याचा छोटा भाऊ काय असणार, इंटिजर्स. इंटिजरचा छोटा भाऊ काय असणार, होल नंबर, आणि होल नंबरचा छोटा भाऊ असणार नॅचरल नंबर. जर आपण नॅचरल नंबर घेऊ 3, हा नॅचरल नंबर 3 आहे. आता 3 होल नंबर आहे का, हो. 3 इंटिजर आहे का, हो. आणि 3 रॅशनल नंबर आहे का, हो. म्हणजेच पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी करेक्ट. हा मोठा पोर्शन आहे, यामध्ये हा छोटा, त्यामध्ये हा छोटा, आणि त्यामध्ये हा सगळ्यात छोटा. जर आपण डायग्राम काढली या ठिकाणी तर काय होणार, रॅशनल नंबर, त्यानंतर इंटिजर्स, त्यानंतर होल नंबर्स, आणि सगळ्यात छोटे काय असणार, नॅचरल नंबर. सगळ्यात छोटं असणार नॅचरल नंबर. प्रत्येक नॅचरल नंबर हा रॅशनल नंबर आहे, प्रत्येक होल नंबर हा रॅशनल नंबर आहे, प्रत्येक इंटिजर हा रॅशनल नंबर आहे. पण प्रत्येक होल नंबर नॅचरल नंबर नाही, प्रत्येक इंटिजर हा सुद्धा नॅचरल नंबर नाही.
त्यामुळेच याचा आन्सर ए. नेक्स्ट आपण स्वतः चेक करू शकतो. होल नंबर इज अ सब पार्ट ऑफ नॅचरल नंबर. नाही. नॅचरल नंबर इज अ सब पार्ट ऑफ होल नंबर. इंटिजर्स हे रॉंग, हे रॉंग, हे रॉंग. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं पहिलं डेमो लेक्चर कंप्लीट केलेलं आहे, ते म्हणजे नंबर सिस्टीम. होप तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट एकदम व्यवस्थित समजल्या असेल. जर तुम्हाला पुढे जाऊन SPI ची तयारी एकदम चांगल्या पद्धतीने आमच्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहून करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरला 100% संपर्क साधा. आम्ही तुम्हाला SPI काय असतं, तिथून पासून SPI चा फॉर्म कसा भरायचा, तिथून पासून SPI चे मॅथच्या सगळ्या कन्सेप्ट, गॅसच्या सगळ्या कन्सेप्ट अलॉंग विथ 1-to-1 मेंटरशिप, अलॉंग विथ ऑल. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्या बॅचचं पहिलं डेमो लेक्चर कंप्लीट केलं आहे, ते म्हणजे नंबर सिस्टीम. तर तुम्हाला अधिक माहिती जर मिळवायची असेल तर आम्ही टार्गेट SPI कोचिंग क्लासेस या ठिकाणी विद्यार्थ्यांना SPI बद्दल सगळी काही माहिती. Welcome to Target SPI. Focus on your goal and wear the uniform.